भारतासारख्या मोठ्या आणि विविधतेने भरलेल्या लोकशाही देशात निवडणुकांची प्रक्रिया सतत चालू असते। लोकसभा, राज्य विधानसभा, नगरपालिका, ग्रामपंचायत आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या कालावधीत होत असल्याने वारंवार निवडणुकांचं आयोजन करावं लागतं। याच समस्येवर उपाय म्हणून वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। वन नेशन वन इलेक्शन म्हणजे देशातील लोकसभा आणि राज्य विधानसभांच्या निवडणुका एकत्रितपणे एकाच वेळीच घेणे। यामुळे सतत निवडणुका घेण्याचं ओझं कमी होईल आणि देशाच्या आर्थिक, प्रशासकीय आणि विकास प्रक्रियेत मोठा बदल घडून येईल। वन नेशन वन इलेक्शनमुळे खर्चात बचत होईलच, त्याचबरोबर वारंवार होणाऱ्या निवडणुकांवर मोठा खर्च होतो तोही कमी करता येईल। निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे विकास कामावर होणारा परिणाम कमी होईल। निवडणुका एकत्रितपणे घेतल्याने वेळ आणि संसाधनांची बचत होईल। सतत निवडणुका झाल्याने होणारी राजकीय अस्थिरता कमी होईल। निवडणुकांवर होणाऱ्या खर्चात लक्षणीय घट होईल। सरकारी यंत्रणा सततच्या निवडणुकीत अडकण्याऐवजी त्यांच्या मूळ कामावर लक्ष केंद्रित करू शकतील। सतत निवडणुकामुळे होणाऱ्या राजकीय गोंधळाला आळा बसेल। निवडणुकीमुळे विकास कामांना येणारे अडथळे दूर होतील। वन नेशन वन इलेक्शनमुळे जी आव्हाने सामोरे येणारी ती अशी असू शकतात: लोकसभा किंवा विधानसभेचा कार्यकाळ संपण्याआधीच जर सभागृह बरखास्त झाले तर कायदेशीर तोडगा कसा काढायचा? सर्व राजकीय पक्ष या संकल्पनेवर सहमत होतील का? हा मोठा प्रश्न आहे। देशभरात एकाच वेळी निवडणुका घेणे हा सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा अडथळा ठरू शकतो। वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये प्रादेशिक व स्थानिक प्रश्न अधिक अधोरेखित होतात। ते एकत्रित निवडणुकीत दुर्लक्षित होण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शन या संकल्पनेवर केंद्र सरकारने विशेष समिती स्थापन केली आहे। 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर यावर अधिक चर्चा आणि संशोधन होण्याची शक्यता आहे। वन नेशन वन इलेक्शन सिर्फ एक चर्चा का विषय नहीं, बल्कि ये भारत की जरूरत है। या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी भारताच्या संविधानात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची आवश्यकता भासू शकते। वन नेशन वन इलेक्शन ही भारताच्या निवडणूक व्यवस्थेत मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते। यामुळे देशाच्या संसाधनांचा अधिक वापर होईल आणि राजकीय तसेच आर्थिक स्थिरतेला चालना मिळेल। मात्र ही संकल्पना यशस्वी होण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, घटक राज्ये आणि समाजातील सर्व स्तरांमधील सहमती आवश्यक आहे। योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाद्वारे ही संकल्पना भारतीय लोकशाहीसाठी एक क्रांतिकारी टप्पा ठरू शकते। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।